बातमी आता बुलढाण्यात येतेय। मारहाण, गुंडगिरी, वादग्रस्त वक्तव्यांसाठी ओळखले जाणारे शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड आता आणखी नव्या वादात सापडले। होय, यावेळी गायकवाडांनी थेट पोलिसांनाच घरगडी म्हणून कामाला लावलंय। नेमकं आमदार गायकवाडांनी असं काय केलं आणि त्यावरून कसा हा वाद सुरू झालाय बघूया। पोलीस की आमदारांचे घरगडी, पोलीस धुतायत आमदाराची गाडी। आमदार संजय गायकवाड पुन्हा वादात। आमदार संजय गायकवाड, मतदारसंघ बुलढाणा, पक्ष शिवसेना शिंदे गट। नको त्या कारणांमुळे नेहमी वादात राहणारे आमदार अशीच गायकवाडांची ओळख बनत चालली आहे। बदलापूर शाळेच्या संवेदनशील प्रकरणात राज्यातून संताप व्यक्त होत असताना आता मुख्यमंत्री शाळेत पहारा देणार का असं वादग्रस्त वक्तव्य करणारे गायकवाड पुन्हा नव्या वादात सापडले। त्याचं झालं असं की आमदार महोदयांची गाडी चक्क एका पोलीस कर्मचाऱ्याला धुवायला लावली। नीट पहा, हा पोलीस कर्मचारी गायकवाडांच्या संरक्षणासाठी आहे आणि तो त्यांची गाडी धुतोय। माजी आमदार हर्षवर्धन सकपाळ यांनी हा व्हिडिओ शेअर केलाय। त्यामुळे पोलीस सुरक्षेसाठी आहेत की आमदारांचे घरगडी असा संतप्त सवाल उपस्थित होतोय। मात्र यावर पोलीस कर्मचाऱ्यानं गाडीत उलटी केल्यामुळे गाडी धुतल्याची थातूर मातूर सारवासारव करण्याचा प्रयत्न आमदार गायकवाडांनी केलाय। मग गाडी वापस लावली आणि मी ते सगळं धुवायला वर आलो, म्हणजे आंघोळ करायला गेलो आणि ड्रायव्हरचा त्याचा वाद झाला। ड्रायव्हर म्हटलं तू ओकला, तूच गाडी साफ कर, आणि म्हणून त्याने काय केलं की तो जे काय उकळलेला होता ते त्याने पुसून काढलेलं आहे। पोलिसांनी कर्मचारी म्हणून गाडी धुतलेली नाही आहे। आता त्याची उलटी त्याने पुसणं ही तर एक मानवताच आहे। त्याच्यामध्ये काही पोलीस कर्मचारी गाडी पुसतो ना आमच्याकडे काही माणसाने अशातला काही विषय नाही आहे। गायकवाडांचा वाद तसा नवा नाही, कारण यापूर्वी त्यांनी नको ते कारनामे केलेत। मुलाच्या वाढदिवसाला तलवारीनं केक कापून मुलाला आणि पत्नीला तलवारीनंच केक भरवल्यामुळे ते वादात सापडले होते। विशेष म्हणजे त्यांनी आपल्या गुन्हेगारी कृत्याचं निर्लज्जपणे समर्थनही केलं होतं। त्यासाठी त्यांनी ऑलिम्पिकचं उदाहरण देऊन अकलेचे तारेही तोडले होते। त्यामुळे त्यांच्यावर गुन्हाही दाखल करण्यात आलाय। काही महिन्यांपूर्वीच आपल्या गळ्यातील चैनीत वाघाचा दात असल्याचा दावा करत वाघाची स्वतः शिकार केल्याचं वक्तव्य केलं होतं। वन विभागानं त्यांच्या विरोधात गुन्हाही दाखल केला होता। आता पोलिसांना गाडी धुवायला लावून घरगड्यासारखी वागणूक देणारे गायकवाड पुन्हा वादात सापडले। मात्र यामुळे काही नेत्यांच्या सरंजामी वृत्तीचा पुन्हा एकदा पर्दाफाश झालाय। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज।